मॅथस्टिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील पायथागोरसचे प्रमेय यातील स्वाध्याय 18.1 मधील समस्या आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, ज्या समभुज त्रिकोणाची उंची 12 सेमी आहे त्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची उंची किती? समभुज त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात। तर त्याची उंची काढायची आपल्याला। बाजू दिलेली आहे 12 सेंटीमीटर। ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे। एडी ही त्याची उंची असं आपण समजलं। तर याच्यासाठी एक गुणधर्म आहे, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू। या सूत्रामध्ये आपल्याला फक्त किंमत ठेवायची आहे। वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू आहे 12 बेक बे बेसख 12 बरोबर 6 वर्गमुळात 3। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात? समान असतात आणि सर्व कोण काटकोन असतात। चौरसाचा कर्ण दिलेला आहे 8 वर्गमुळात 2 तर त्याची परिमिती, आता कर्णावरून बाजू काढायची आहे। यासाठी गुणधर्म आहे, चौरसाची बाजू बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 2। कर्ण दिलेला आहे 8 वर्गमुळात 2 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2। वर्गमुळात 2 गुणतो दुसऱ्या बाजूला जाऊन भागणार आहे म्हणजे बाजू बरोबर आलेला आहे 8 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2। वर्गमुळात 2 काटले 8। चौरसाची बाजू आलेली आहे 8 सेंटीमीटर। आता परिमिती, चौरसाची परिमिती सूत्र काय? चौरसाची परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू बरोबर 4 गुणिले 8 बरोबर 32 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी काटकोन आहे? त्रिकोण एबीसी हा असा त्रिकोण आहे, यामध्ये बी कोण हा काटकोन आहे। एसी बरोबर 20 एकक, कारण एसी 20 एकक दिलेला आहे। एबी बरोबर 12 एकक दिलेला आहे, तर बीसी ची लांबी काढा। त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा आपण वापर करू शकतो। पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण एसी चा वर्ग बरोबर असणार आहे बाजू एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग। एसी आहे 20 चा वर्ग बरोबर एबी 12 चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग, म्हणून बीसी चा वर्ग बरोबर 20 चा वर्ग 400 वजा हा 12 चा वर्ग 144। 400 मधून 144 गेले 256 राहिले, म्हणून बीसी बरोबर वर्गमुळात 256। 256 चं वर्गमूळ 16 म्हणजे बीसी ची लांबी येईल 16 एकक। पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका समभुज चौकोनाचा कर्ण 6 सेमी व दुसरा कर्ण 8 सेमी असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती? हा समभुज चौकोन। समभुज चौकोन कशाला म्हणायचं? ज्याच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन म्हणतो। आणि समभुज चौकोनाचा गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात। म्हणजे एक कर्ण 6 सेमी दिलेला आहे, ए बी सी डी। आता समजा एसी हा कर्ण 6 सेमी दिलेला आहे आणि या एओ मुळे या दोन्ही कर्णाचा जो दुभाजक आहे ओ, या ओ मुळे एसी चे 2 समान भाग झालेले आहेत। एसी ची लांबी 6 आहे तर एओ येईल 3 आणि ओसी येईल 3। त्याच पद्धतीने बीडी ची लांबी दिलेली आहे आपल्याला 8। ओ मुळे बीडी चे 2 समान भाग झाले, बीओ आलेला आहे 4 आणि ओडी आलेला आहे 4। आता आणि इथं काटकोन तयार होणार आहे, कारण समभुज चौकोनाचे गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात। हे सर्व गुणधर्म लक्षात ठेवायचे आपल्याला। जर गुणधर्म लक्षात ठेवले आणि त्याचा योग्य वापर केला तर बरेच प्रश्न काही सेकंदामध्ये अतिशय झटपट पद्धतीने आपण काढू शकतो। काटकोनात दुभागतात म्हणजे इथं तयार होणारा हा जो कोन एओबी आहे हा एओबी काटकोन त्रिकोण असेल, म्हणून त्रिकोण एओबी मध्ये त्रिकोण
AOB मध्ये काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसचा हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. इथं काटकोन तयार झालेला आहे. हे ए आहे, ओ आहे आणि बी आहे. AB हा कर्ण आहे. AO 3, BO 4. AOB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB चा वर्ग बरोबर असणार आहे AO म्हणजे 3 चा वर्ग अधिक BO 4 चा वर्ग. 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर 25. म्हणून AB बरोबर आलेला आहे वर्गमुळात 25 बरोबर 5 सेंटीमीटर. AB ची लांबी 5 आलेली आहे. आपल्याला या समभुज चौकोनाची परिमिती काढायची. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू कशा असतात? एकरूप असतात. म्हणून समभुज चौकोनाची परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू 4 इंटू साइड म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचे 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे त्रिकोण ABC मध्ये मापकोन ABC बरोबर 90 अंश. मापकोन ABC हा 90 अंश दिलेला आहे आणि BM हा AC चा लंब आहे. AB बरोबर 18 दिलेला आहे, BC बरोबर 24 दिलेला आहे. तर आपल्याला BM ची लांबी काढायची आहे. आता त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून यामध्ये आपण AC हा त्रिकोणाचा काय असणार आहे? कर्ण असणार आहे. काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. म्हणजे AC ची लांबी काढण्यासाठी आपण कुठल्या सूत्राचा वापर करायचा? पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करायचा. त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC चा वर्ग बरोबर असणार आहे AB 18 चा वर्ग अधिक BC 24 चा वर्ग. 18 चा वर्ग 324 अधिक 24 चा वर्ग 576. या दोन्हीची बेरीज करू. 6 आणि 4 10 ला 0 हातचा 1, 7 आणि 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 900. म्हणून AC बरोबर येईल वर्गमुळात 900 बरोबर 30. AC ची लांबी आलेली आहे 30. आता BM ही त्याची उंची आहे म्हणजे BM हा कर्णावर टाकलेला लंब आहे. असं जर असेल तर याच्यासाठी एक सूत्र आहे काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार बरोबर कर्ण गुणिले लंब. काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? AB गुणिले BC बरोबर कर्ण AC गुणिले उंची BM. AB आहे 18, BC आहे 24, AC 30 गुणिले BM काढायचं आपल्याला. म्हणून BM बरोबर काय येईल? 18 गुणिले 24 भागिले 30. 6 त्रिक 18, 6 पंचे 30 म्हणजे 24 त्रिक 72 भागिले 5. 5 एक 5, 5 एक 5, 2 उरले 22 झाले, 5 चौक 20, 2 उरले भाग जात नाही दशांश चिन्ह दिला 20 झाले, 5 चौक 20 म्हणजे 14.4 इतकी उंची BM ची लांबी असेल. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत बाजू AD ची लांबी किती सेमी असेल? आता आकृती बघा. हा ABC हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार असेल AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC आहे 4, 4 चा वर्ग अधिक BC आहे 4, 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर 16 अधिक 16 32. म्हणजेच AC बरोबर आलेला आहे वर्गमुळात 32 म्हणजेच वर्गमुळात 16 गुणिले 2 म्हणजेच येईल 4 वर्गमुळात 2. तर 32 घ्या किंवा 4 गुणिले 2 घ्या, दोन्हीपैकी कुठलाही घेतलं तरी तुम्हाला सोपं जाईल. आता त्रिकोण ACD हा त्रिकोण आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण. इथं AC आणि CD या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. AD हा कर्ण आहे. आपल्याला AD ची लांबी काढायची आहे. AC आलेला आहे 4 वर्गमुळात 2 म्हणजे CD सुद्धा असणार आहे 4 वर्गमुळात 2. आता
या त्रिकोणामध्ये सुद्धा पायथागोरसच्या प्रमाणानुसार काय असेल, एडीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग. कोणतंही घ्या, वर्गमुळात 32चा वर्ग अधिक वर्गमुळात 32चा वर्ग. वर्गमुळात 32चा वर्ग 32 येईल अधिक या वर्गमुळात 32चा वर्ग 32. 32 अधिक 32 किती झाले 64. एडीचा वर्ग बरोबर आलेला आहे 64, म्हणून एडी बरोबर असेल वर्गमुळात 64 म्हणजेच 8. एडीची लांबी असेल 8 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढे काही आयताच्या लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा असेल असं विचारलेलं आहे. आता आयताची लांबी गुणिले रुंदी आणि कर्ण काढायचा आहे. हा आयत आहे, हा त्याचा कर्ण. लांबी दिलेली आहे 15, रुंदी दिलेली आहे 9 असं जर मानलं आपण तर इथं काटकोन असणार आहे. म्हणजेच हा एबीसी हा काटकोन त्रिकोण तयार होणार आहे. म्हणजेच या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज, पर्यायामध्ये जे दिलेल्या दोन बाजू त्यांच्या वर्गाची बेरीज ही एसीचे कर्णाच्या वर्गाची बेरीज वर्ग इतकी असणार आहे. म्हणजे यावरून आपल्याला कर्ण काढता येईल. आता पहिला पर्याय आहे 15. 15चा वर्ग अधिक 9चा वर्ग करायचा आपल्याला. 15चा वर्ग 225 अधिक 9चा वर्ग 81. 5 आणि 1 6, 8 आणि 2 10 0, 1 2 आणि 1 3 हे आलेलं आहे वर्गमूळ. म्हणजेच इथे एसी येईल वर्गमुळात 306 जे असणार नाही. त्यानंतर दुसरा आहे 16चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 16चा वर्ग 256 अधिक 15चा वर्ग 225. 6 आणि 5 11 1, हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 2 आणि 2 4, 481. म्हणजेच इथे एसी येईल वर्गमुळात 481. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे 12चा वर्ग अधिक 13चा वर्ग. 12चा वर्ग 144 अधिक 13चा वर्ग 169. 9 आणि 4 13 3, हातचा 1, 6 आणि 1 7 आणि 4 11 1, हातचा 1 2 3, 313. इथे एसी येईल वर्गमुळात 313. आपल्याला पाहिजे लांबीपेक्षा 1 ने जास्त. चौथा आहे 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 24चा वर्ग आलेला आहे 576 अधिक 7चा वर्ग 49. दोघांची बेरीज करून 9 आणि 6 15ला 5, हातचा 1 4 आणि 1 5 आणि 7 12ला 2, हातचा 1 5 आणि 1 6. इथे एसीचा वर्ग बरोबर 625 आलेला आहे. एसी म्हणजे वर्गमुळात 625 असेल. 625 हे 25चं वर्गमूळ आहे. म्हणजे इथे एसीची लांबी आलेली आहे 25, जी लांबीपेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे इथे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 24. आठवा प्रश्न आहे, बाजूस दिलेल्या समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू एबी समांतर डीसी, एबी आणि डीसी समांतर दिलेले आहेत. एएम लंब डीसी आहे आणि बीएन लंब डीसी आहे. त्याशिवाय इथं एबीचं माप 20 दिलेलं आहे, बीसीचं माप 13 दिलेलं आहे, एडीचं माप 15 दिलेलं आहे, एनसी 5 दिलेलं आहे. तर आपल्याला डीसीची लांबी काढा म्हणलेलं आहे. एबी आणि एमएन हे दोन्ही एकरूप असणार आहेत, म्हणून एबी बरोबर 20 आहे, एमएन सुद्धा 20 असणार आहे. इथं त्रिकोण बीएनसी हा काटकोन त्रिकोण आहे. इथं कर्ण बीसी 13 दिलेला आहे, बीएन ची लांबी काढायची आहे आणि एनसी ची लांबी काढायची आहे. तर इथं काय येईल, बीएन चा वर्ग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार बीएन चा वर्ग अधिक एनसी चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग येईल. बीएन काढायचा आहे, बीएन चा वर्ग अधिक एनसी 5 चा वर्ग बरोबर बीसी 13 चा वर्ग. म्हणजेच बीएन चा वर्ग बरोबर आलेला आहे 13 चा वर्ग 169 वजा 5 चा वर्ग 25. म्हणजेच बीएन चा वर्ग बरोबर 9 मधून 5 गेले 4, 6 मधून 2 गेले 4, 1 ला 1. बीएन चा वर्ग 144, म्हणून बीएन बरोबर आलेला आहे 12. 144 वर्ग 12. बीएन ची लांबी 12 आलेली आहे, म्हणजेच बीएन ची लांबी 12 आहे तर एएम सुद्धा 12 असणार आहे. आता त्रिकोण एडीएम मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला डीएम ची लांबी काढायची. आपल्याला एडी हा कर्ण असणार आहे, एएम आणि डीएम या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. एएम चा वर्ग म्हणजेच 12 चा वर्ग अधिक डीएम चा वर्ग बरोबर एडी 15 चा वर्ग. 12 चा वर्ग 144 अधिक डीएम चा वर्ग काढायचा आहे बरोबर 15 चा वर्ग 225. म्हणून डीएम चा वर्ग बरोबर येईल 225 वजा 144. 225 वजा 144. 5 मधून 4 गेले 1, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 1, 12 मधून 4 गेले 8 उरले, हातचा 1 आला, 2 मधून 2 गेले 0. म्हणजे बीएम चा वर्ग बरोबर आलेला आहे 81.
म्हणून डीएम बरोबर असेल वर्गमुळात 81 म्हणजे 9. डीएम ची लांबी आलेली आहे 9. हा डीएम 9 आलेला आहे. आता डीएम एन सी हे एक रेषीय आहे. डीसी ची लांबी काढायची आहे. डीसी ची लांबी बरोबर काय असेल, हा डीएम 9 अधिक एम एन 20 अधिक एन सी 5, या तिन्हीची बेरीज 20 अधिक 9 29, 29 अधिक 5 34. किती असेल बेरीज त्याची? 34. म्हणजे डीसी ची लांबी आलेली आहे 34. पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील 9वा प्रश्न आहे. पुढील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत? आता पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? तर दिलेल्या 3 बाजूपैकी मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका जर असेल तर ते पायथागोरसचे त्रिकूट असते. पहिलं आहे 8, 15, 17 म्हणजे 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग आहे की नाही बघायचं आपल्याला. 17चा वर्ग 289 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक 15चा वर्ग 225. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 ला 2 म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे 8, 15, 17 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. याला मी टिक केलेले आहे. दुसरा आहे 13, 60 आणि 61. इथं मोठी बाजू आहे 61. 61 चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग अधिक 60 चा वर्ग. 61 चा वर्ग 61 चा वर्ग 61 चा वर्ग आपण इथं काढूया. 1 चा वर्ग 0 1 6 6 36 6 1 6 6 2 12 1 2 7 3 3721 आहे. 13 चा वर्ग 169 अधिक 6 60 चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36 वर 2 शून्य दिले, यांची बेरीज झालेली आहे 3600 अधिक 169 म्हणजे 3769. इथं आहे 3721. हे दोन्ही समान नाहीत म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. दुसरं पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्यानंतर तिसरं बघूया आपण. 14, 48, 50. 14, 48, 50. मोठी बाजू आहे 50. 50 चा वर्ग बरोबर 14 चा वर्ग अधिक 48 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. 50 चा वर्ग आला 5 5 25 2 0. 14 चा वर्ग 196 अधिक 48 चा वर्ग इथं काढून पाहूया आपण. 8 चा वर्ग 64, 4 चा वर्ग 16, 8 चौक 32 दोन्ही 64, 4 6 4 10 ला 6 4 10 ला 0, हातचा 1 6 12 1 13 ला 3, हातचा 1 1 1 2 2304. 2304 या दोन्हीची बेरीज 6 अधिक 4 10 ला 0, हातचा 1 9 1 10 ला 0, हातचा 1 3 1 4 1 5 2 ला 2. दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत म्हणजे 14, 48 आणि 50 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. यानंतर आता चौथं बघूया आपण. चौथं आहे 11, 40 आणि 41. मोठी बाजू आहे 41. 41 चा वर्ग बरोबर 11 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग. 41 चा वर्ग काय येईल? 0 1 4 चौक 16, 4 1 4 4 2 8, 1681. 1681. 11 चा वर्ग 121 अधिक 4 चा वर्ग 1600. 1681 बरोबर 1 2 6 1 1 2 6 1 7 1 1721. हे पण समान नाहीत म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट नाही. म्हणून त्रिकूट आहेत फक्त 2 जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहेत. 8 15 17 आणि 14 48 50 ही पायथागोरसची 2 त्रिकूट आहेत. त्यानंतर पुढील 10वा प्रश्न आहे. एका खांबाच्या वरच्या टोकापासून 30 मीटर लांबीच्या शिडीचे हा असा खांब आहे. याचा वरचा टोक इथून 30 मीटर लांबीची शिडी अशी लावलेली आहे. ए बी हा खांब आहे, एसी ही शिडी आहे. या शिडीची लांबी आहे 30 मीटर आणि खांबापासून जमिनीवरची ही जी उंची आहे म्हणजे हे अंतर जे आहे त्यालाच आपण उंची म्हणू 24 आहे. तर सॉरी जमिनीवर टेकते तर खांबाची उंची किती? 24 मीटर अंतरावर. हा ही सॉरी खांब आणि हे जी शिडी टेकली हे अंतर आहे 24 म्हणजे हे पाया झाला 24. तर एबी ची लांबी काढायची आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे इथं असणार आहे एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग. एबी चा वर्ग आहे तसं घेतलं काढायचं आपल्याला अधिक बीसी 24 चा वर्ग बरोबर एसी 30 चा वर्ग.
AB चा वर्ग बरोबर आलेला आहे 30 चा वर्ग 900 वजा 24 चा वर्ग 576. 10 मधून 6 गेले 4 उरले, हातचा 1 आला, 7 आणि 1 8 झाले, 10 मधून 8 गेले 2 उरले, हातचा 1 आला, 5 आणि 1 6 झाले, 9 मधून 6 गेले 3 उरले. AB चा वर्ग बरोबर 324, तर AB बरोबर वर्गमुळात 324 आणि AB हे 18 चं वर्गमूळ आहे. म्हणजेच AB ची लांबी आलेली 18, म्हणजे खांबाची उंची आहे 18 मीटर. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे. त्यानंतर पुढील 11वा प्रश्न आहे. इथे बघा दोन आपल्याला दिलेले आहेत, दोन काटकोन त्रिकोण आहेत. बी हा काटकोन आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे CD या रेषाखंडाची लांबी किती असं विचारलेलं आहे. आता पहिला त्रिकोण आहे ABC, हा पहिला त्रिकोण आहे. हा A, हा B आणि हा C. इथं आहे काटकोन. इथं 12 AB 12 आहे आणि AC बरोबर 13 आहे. तर BC काढायचं आपल्याला. हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो आपण. AB चा वर्ग अधिक AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर असणार आहे AC चा वर्ग. AB आहे 12, 12 चा वर्ग अधिक BC चा वर्ग काढायचा आहे, बरोबर AC आहे 13, 13 चा वर्ग. 12 चा वर्ग 144 अधिक BC वर्ग बरोबर 13 चा वर्ग 169. म्हणजे BC वर्ग बरोबर आलेला आहे 169 वजा 144. 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 4 गेले 2, 1 मधून गेले 0, म्हणून BC बरोबर आलेला आहे वर्गमुळात 25 बरोबर 5. या BC ची लांबी आपण. तर BD किती होईल? x 5 अधिक x. BD ची लांबी आली 5 अधिक x. किंवा इथं हा असा त्रिकोण आहे A, B आणि हा D असेल. AB आहे 12 आणि AD आहे 15. तर आपण BD ची लांबी काढू शकतो. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AB चा वर्ग अधिक BD चा वर्ग बरोबर असणार आहे AD चा वर्ग. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AD हा त्याचा कर्ण आहे. कोन B आपल्याला काटकोन दिलेला आहे माहित आहे आपल्याला. AB 12 चा वर्ग अधिक BD काढायचा आहे, BD चा वर्ग अधिक AD आहे 15, 15 चा वर्ग. BD चा वर्ग बरोबर आलेला आहे 15 चा वर्ग 225 वजा 12 चा वर्ग 144. दोन्हीची वजाबाकी करू. 5 मधून 4 गेले 1, 12 मधून 4 गेले 8 उरले, 2 मधून 2 गेले 0 उरले. BD चा वर्ग बरोबर 81, म्हणून BD बरोबर वर्गमुळात 81. म्हणजेच BD ची लांबी आलेली आहे 9. आता BD ची लांबी ही पूर्ण BD ची लांबी 9 आलेली आहे. BC 5 आहे, तर CD किती असणार आहे? 9 वजा 5 बरोबर 4 हे CD असणार आहे. CD बरोबर 9. पूर्ण BD मधून हा BC वजा केला तर CD मिळणार आहे. CD ची लांबी आहे 4. पर्याय क्रमांक 2. अशाच पद्धतीचे गणित शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला आपण भेट द्यावी. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळत राहतील. आता या पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये किंवा भूमितीमधील गणित अतिशय सोप्या पद्धतीने झटपट सोडवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गणितामधील जे विविध गुणधर्म आहेत ते गुणधर्म समजून घ्यायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचे योग्य ठिकाणी उपयोजन करायचं आहे. असं जर केलं तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये बरोबर उत्तर काढू शकतो. धन्यवाद.